निगेटिव्ह आज्ञामध्ये बोललो मी. सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. जस्ट अ while ago, म्हणजे थोड्या वेळापूर्वी we discussed about imperative sentences, means commands. How many types of commands? Three. First one, how can we identify? कसं ओळखतो आपण? V1. It begins with V1. Second, negative command. How does it begin? कसं सुरू होतं? Don't V1. And third command कोणती आहे? Polite command. It begins with please V1. Got it? Yes. Now we'll discuss about voice of imperatives, म्हणजे voice of commands. There are three types of commands. So write down active voice, passive voice. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर लिहिल्यावर समजतंय की हे कोणती कमांड आहे. स्ट्रक्चर लिहिल्यावर समजते कोणती कमांड आहे. सिंपल आहे, निगेटिव्ह आहे की पोलाइट आहे. So, simple command begins with, starts with V1. चलो V1. Simple command begins with V1. V1 नी सुरू होते. Then object. If object is not there, there may be complement or extension. जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, ह्याचे जसं मराठीत सांगितले ना तसं ह्याला सांगता येईल का? वर्ब बदलले की अर्थ बदलला? ए डोंट टॉक. अर्थ बदलला, बोलू नकोस. डोंट मूव्ह, हलू नकोस. प्लीज सिट नीट, प्लीज सिट स्ट्रेट. हे कळालं ना? अर्थ बदलतो, प्रत्येक वर्बला वेगळा अर्थ होतो ना. ओके. सो याचं आता याचं कसं करायचं पॅसिव्ह व्हॉइस बघणार आपण. नाही आतापर्यंत काही ना, ही न करेक्ट बोलली. आता म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आतापर्यंत जेवढे वर्ब आपण म्हणजे टेन्सचं व्हॉइस केलं ना त्याला आपण काय केलं माहितीये का? ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतलं. या इम्पेरेटिव्ह मध्ये, कमांड्स मध्ये आपल्याला काय करायचंय? मीन वाईल आता लक्षात ठेवा. इट बिगिन्स विथ, लेट्स टेक अनदर इंक. इट बिगिन्स विथ लेट. हे लेटनी सुरू होतं वाक्य. आतापर्यंत आपण जेवढे टेन्सचे व्हॉइस शिकलं त्यामध्ये ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेत होतो ओ. बट इन इम्पेरेटिव्ह ऑर इन कमांड्स इट बिगिन्स विथ लेट. लेट प्लस ऑब्जेक्ट. लेटच्या नंतर ऑब्जेक्ट येतं. त्यानंतर येणार काय येणार आहे? ओ. ओ घेतलं ना. ओच्या नंतर काय? बी. बी अजून एकदा आपण घेतलं. कुठे घेतलं होतं रे? बी अजून एकदा घेतलं आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. कुठे घेतलं होतं? बी बीचं विचारतो. सिंपल फ्युचर आणि मॉडल ऑक्झिलरीज मध्ये आपण बी घेतलं. शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड टू, डेअर टू, हॅव टू, हॅज टू, ह्याच्या पुढे बी घेतलं होतं आपण. आयएनजी असलं तर बीइंग घेतलं होतं आपण. हॅव, हॅज, हॅड, शाल, हॅव, विल असलं तर बीइंग घेतलं होतं आपण. हे विसरू नका. आता बघा, लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3. V3 मात्र सगळीकडेच येणार आहे. देन एक्सटेन्शन. आता इकडे ना बाय नसतं. बाय नसतं म्हणजे आयचं मी पण नसतं, वीचं अस पण नसतं, यूचं यूच पण नसतं, हिचं हिम पण नसतं, सीचं हर नसतं, ना इटचं इटचं नसतं, ना देचं देम नसतं, ना अमुषाचं पौर्णिमा असतं. काहीच नसतं. काहीच नसतं. कळालं ना? हे एक स्ट्रक्चर आहे. आता दुसरं एक स्ट्रक्चर बघू आपण. दुसरं टाईप काय होतं रे? हा झाला कोणता कमांड झाला? सिंपल कमांड. आता सेकंड कोणता आहे? निगेटिव्ह. आता निगेटिव्हचं बघू. निगेटिव्हची सुरुवात कशी होते रे? डोंट. डोंट प्लस यस. डोंट प्लस V1 प्लस O और C और E. O C म्हणजे काय? ओ शी ई. ओ सी म्हणजे ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन आहे की नाही? हा, एक तर ऑब्जेक्ट येतं किंवा कॉम्प्लिमेंट येतं किंवा एक्सटेन्शन येतं. देन आता याचं कसं करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस?
कसं होईल कांदा? कॅन यू गेस? कोणी गेस करेल का कसं होईल? कसं होईल रे पॅसिव्ह वॉइस त्याचं कसं होईल? लेट येईल. हा अजून काय येईल मग? डायरेक्ट ऑब्जेक्ट येईल का? ह्या डोंटचं काय करायचं? डोंटचं काय करायचं? ऐका लेटनी स्टार्ट होतो. इट बिगिन्स, पॅसिव्ह वॉइस बिगिन्स विथ लेट, बट बाय रिमुव्हिंग डोंट काढून नॉट येतं. काय येतं? येस, लेट नॉट. मग सेम आता सेम ॲज अबव, वरच्या सारखंच. मग लेट नॉट प्लस सांगा पटपट. ओ प्लस बी प्लस V3 प्लस एक्सटेन्शन. देअर इज नो बाय प्लस सब्जेक्ट. या सेंटेन्स मध्ये आपल्याला बाय आणि सब्जेक्ट नसतो, त्याचा ॲक्युजेटिव्ह फॉर्म नसतं, त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म नसतं. आता तिसरं टाईप काय आहे? पोलाइट कमांड. पोलाइट कमांड कशी असते? पोलाइट कमांड कशी असते? प्लीज सांगा पटपट. हा प्लीज प्लस V1 प्लस OC. प्लीज निस्टा. इट बिगिन्स विथ प्लीज अँड देन V1 मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आता याचं पॅसिव्ह वॉइस का? हाऊ टू कन्वर्ट इट इनटू पॅसिव्ह वॉइस. याचं पॅसिव्ह वॉइस आपण कसं करणार आहे बघूया. लेट आता इथे येत नाही, प्लीजच्या वाक्यात लेट येत नाही. मग काय करायचं? इकडे लक्ष द्या. जस्ट लुक हियर. डोंट टॉक. प्लीज काढायचं असतंय आणि प्लीज काढून यू आर रिक्वेस्टेड टू. प्लीज काढून काय घ्यायचं? यू आर रिक्वेस्टेड टू प्लस जे आहे ना इथं काय आहे? प्लस इथं जे राहिलेलं आहे V1 प्लस OC. इथं काही ऑब्जेक्ट वगैरे इकडे येत नाही, तिकडे जात नाही. बाय रिमुव्हिंग प्लीज यूज यू आर रिक्वेस्टेड टू. यू आर रिक्वेस्टेड टू घ्यायचं आणि राहिलेलं V1 ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट एक्सटेन्शन जे आलं ते जशाल तसं लिहायचं. एनी डाऊट? काय अडचण आहे? आता तुम्हाला एक प्रश्न पडला. डोंट राईट. स्टॉप इट. आता एक प्रश्न पडला तो. डोंट राईट. मी याच्यात बोललो निगेटिव्ह मध्ये लिहायचं नाही. प्लीज लिसन. पोलाइट मध्ये बोललो. हे बोलायचं आपल्याला, नुसतं ग्रामर शिकायचं नाही स्कॉलरशिपसाठी किंवा नव्हतं ह्याच्यासाठी परीक्षेसाठी. ग्रामर शिकत हे घेऊन आपल्याला इंग्रजी बोलता पण आलं पाहिजे. हे घेऊन बोलता सोपं आहे की नाही रे? लुक, गो, सिट, स्लीप, पेन. फक्त डोंट लावून बोलायचं. डोंट लाफ, डोंट पोक युअर फिंगर इनटू युअर माउथ, डोंट पोक युअर फिंगर इनटू युअर माउथ, डोंट पोक युअर फिंगर इनटू युअर नोज. म्हणजे तोंडात बोट घालू नका, नाकात बोट घालू नका. हे असं बोलायला येत नाही का आपल्याला? गिव्ह मी वॉटर, डोंट गिव्ह मी वॉटर. लिसन केअरफुली, डोंट लिसन केअरफुली. किती बोलता येते सुंदर इंग्लिश मध्ये. बोलता येईल का आता तुम्हाला हे वापरून? प्लीज डोंट नॉड, नाही म्हणू नकोस. प्लीज डोंट मूव्ह, हलू नकोस. असं पण करता येते. कृपया इकडे लक्ष दे. कसं म्हणाल? प्लीज पे अटेन्शन, प्लीज राईट डाऊन, प्लीज रीड लाऊडली. बोलता येईल ना रे घेऊन? V1 घेऊन, डोंट V1 घेऊन, प्लीज V1 घेऊन. ग्रामरचे तर मार्क्स पडतातच आपल्याला, पण बोलता पण आलं पाहिजे. लास्ट म्हणा. आता समजा अजून एक असं आहे, ज्या वाक्यामध्ये डोंट टॉक, ज्या वाक्यामध्ये समजा ऑब्जेक्ट नाही, ऑब्जेक्ट नाही आहे. आपण बघितलं ना मग ऑब्जेक्ट नसले वाक्य. समजा ऑब्जेक्ट नाही, कॉम्प्लिमेंट आहे किंवा एक्सटेन्शन आहे, तर ते वाक्य कसं करायचे ते बघूया आपण. बस व्हेरी व्हेरी सिम्पल. आता बघा इथं कसं असतं. समजा V1 प्लस ऑब्जेक्ट नाही आहे. समजा V1 प्लस कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन, किंवा अजून एक डोंट प्लस V1 और कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन. आणि अजून एक प्रकारे प्लीज प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन. असे वाक्य आहे. देर इज नो ऑब्जेक्ट. या वाक्यात ऑब्जेक्ट नाही. याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं? व्हेरी सिम्पल. तर लक्षात घ्या. एक वाक्य बोलतो, याचं असं करायचं पॅसिव्ह वॉइस. लक्ष द्या. याचं पॅसिव्ह वॉइस काहीच करायचं नाही.
असं वाक्य आलं ना तर असं करायचं, यू आर ऑर्डर्ड टू. यू आर ऑर्डर्ड टू आणि पुन्हा V1 कॉम्प्लिमेंट. असं आलं तर काय करायचं, यू आर ऑर्डर्ड नॉट टू, बाकी तेच V1 कॉम्प्लिमेंट ऑर एक्सटेन्शन. आणि समजा असं आलं ह्याच्यात ऑब्जेक्ट नाही तर मग इथं कसं होईल, ते आत्ताच दिलंय मी, यू आर रिक्वेस्टेड टू प्लस V1 कॉम्प्लिमेंट ऑर एक्सटेन्शन. अशा प्रकारे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह होत. गॉट इट? समजलं का तुम्हाला? ऑब्जेक्ट नसेल तर काय करायचंय, यू आर ऑर्डर टू. यू आर ऑर्डर्ड डोंट असेल तर यू आर ऑर्डर्ड नॉट टू, आणि प्लीज असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू. राहिलेलं वाक्य जशास तसे. सो लेट्स टेक एक्झाम्पल्स. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे फास्ट कळेल तुम्हाला. एक 3 एक्झाम्पल घेऊ आपण. Let's take one example of simple command, negative command, polite command. Don't write. So next, let's take one example of simple command, negative command, polite command of active and passive voice. Okay, first one. Give me